तर सर्वांचं स्वागत आहे जेईच्या ॲडव्हान्स सिरीजमध्ये. लास्ट इयरचं जेईचा ॲडव्हान्स पेपर सॉल्व्ह करतो आपण. क्वेश्चन फार मोठ्या बघितल्यावर आणि कोऑर्डिनेटचे क्वेश्चन नेहमी असेच असतात. आपलं सगळ्यात पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे, इन्फॉर्मेशन घेऊन डायग्राम काढायची. तर आपल्याला इलिप्स दिलेला आहे x² प्लस x²/9 प्लस y²/4. जर तुम्हाला इलिप्सचं इक्वेशन माहिती असेल तर इलिप्स कुठल्या प्रकारचा आहे, x²/3² प्लस y²/2² इक्वल्स टू 1. तर बेसिकली x ची व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे मेजर ॲक्सिस किती आहे, अलॉंग x ॲक्सिस. समजा जर मी इलिप्स काढतो म्हटलं, हा माझा झाला इलिप्स, इथे मध्ये असेल माझी ॲक्सिस x y वाली. ठीक आहे. एंड पॉईंट्स काय झाले, हा आपला पॉईंट झाला 3,0, हा झाला -3,0, हा झाला 0,2 आणि हा झाला 0,-2. राईट, आपल्याला पॉईंट मिळाले, नो प्रॉब्लेम. आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय म्हणते, सिलेक्ट एस इज अ पॉईंट पी क्यू इन द फर्स्ट क्वाड्रंट सच दॅट जर पी आणि क्यू आपण इथे पुट केला ती व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी येते. ह्या इन्फॉर्मेशनचा अर्थ काय होते, या इन्फॉर्मेशनचा अर्थ आहे की आपला जो पॉईंट आहे तो बाहेर आहे, कशाच्या, इलिप्सच्या बाहेर. इथे कुठेतरी आपल्याकडे असेल, समजा हा एस पॉईंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहे पी, क्यू. ओके. नेक्स्ट काय म्हटलंय, 2 tangents are drawn from S to ellipse. इलिप्सला 2 tangent, ऑब्वियसली बाहेरच्या पॉईंट पासून आपण 2 tangent ड्रॉ करू शकतो, of which one meets ellipse at one end point of the minor axis. वन एंड पॉईंट, इथून जर समजा आपण टँजंट काढतो म्हटलं, इथे तर मीट करणार नाही, इथेच मीट करणार. ही जी आहे ही आपली पहिली टँजंट झाली आणि ही जी आहे ही झाली आपली समजा दुसरी टँजंट कुठेतरी गेली असली, इथे मीट झाली. ओके. where the other point minor axis and other meets the ellipse and the point T in the fourth quadrant. तर हा जो पॉइंट आहे हा T, याचे कोऑर्डिनेट माहिती नाही, लेट्स assume it is alpha and beta. Okay, no problem. Let R be the vertex of ellipse with positive x coordinates. इथे कुठेतरी आपला एक वर्टेक्स असेल, इथे समजा याला म्हणतो मी R. ओके. and O be the center, हा आपला सेंटर आहे O, no problem. The area of triangle ORT, हा जो ORT ट्रायंगल आहे, या ट्रायंगलचा आपल्याला एरिया दिलेला आहे 3/2. देन याच्यापैकी काय करेक्ट आहे बघा. सिंपलचा क्वेश्चन वाटतो, आता डायग्राम काढल्यावर समजते. काय समजते बघा, हा पॉइंट आहे इलिप्सचा, या पॉइंटला ही लाईन काय टँजंट आहे. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ही टँजंट याला बरोबर पॅरलल टू एक्स ॲक्सिस आली. ठीक आहे. जर तसं नाही करू शकत, तुम्ही काय करू शकता, टँजंटचं इक्वेशन काढून त्याला y = 0 पुट करा इलिप्सच्या पॉइंटवर. तर सॉरी x = 0 जर पुट केलं तुम्ही, ते बघा टँजंटच्या इक्वेशन मधून जर तुम्ही पुट केलं, टँजंटचं इक्वेशन x1/3² y1/2² इक्वल्स टू 1. इथे बघा y ॲक्सिस वर म्हणजे x = 0, x = 0 पुट केलं, हा झाला 0. सो तुम्हाला y कोऑर्डिनेट काय मिळालाय, 2 मिळालाय बघा. सो बेसिकली ही जी लाईन आहे y = कॉन्स्टंट 2 ची लाईन आहे, सॉरी x = कॉन्स्टंट नाही, y = कॉन्स्टंट 2 ची लाईन आहे, जी आपला x कोऑर्डिनेट आपल्याला देतो इथे. तो किती झाला, p = 2. सो इथे आपल्याला मिळालं p = सॉरी y = कॉन्स्टंट, तो q = 2. सो पहिली कंडिशन आपल्याला मिळाली. तर q = 2 साठी आपल्याकडे पहिला ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन आहे. आता या दोघांसाठी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता आपल्याला 2 मिळालाय. आता आपल्याला काय काढायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ORT काढायचं आहे. ओके. एरिया ऑफ ट्रायंगल दिला आपल्याला ORT. where R is the vertex of ellipse with positive x coordinate. R हा आपला वर्टेक्स ऑफ इलिप्स आहे, हा R झाला समजा. ओके. हा ट्रायंगल काढायचा आहे. तर हा आपण अज्युम करू की इथे कुठेतरी असेल, समजायला आपण काहीतरी नाव देऊ की QR. ठीक आहे. सो जर त्याला आपण Q दिलाय, तर एरिया ऑफ ट्रायंगल ORT काय असते, हाफ इंटू बेस किती असणार आहे, आता इथे OR इंटू हाईट किती असणार आहे, QT समजा. सो इट इज इक्वल्स टू 3/2. आता OR आणि QT का बरं यूज केलं बघा. QT काय, एक्स ॲक्सिस पासून परपेंडिक्युलर लाईन म्हणजे किती आहे, ती y चे कोऑर्डिनेट आहे. सो y चे कोऑर्डिनेट किती झाले, हाफ इंटू OR इंटू हा झाला बीटा
इज इक्वल्स टू 3/2, 2 आणि 2 कॅन्सल. सो बेसिकली तुम्हाला काय मिळालं, OR इंटू बीटा इज इक्वल्स टू 3. हे एक इक्वेशन मिळालं. नाईस. चला आता आपल्याला एक तर OR ची व्हॅल्यू माहित पाहिजे. OR ची व्हॅल्यू भेटली तर आपल्याला काय भेटणार, बीटाची व्हॅल्यू मिळणार. ओके, ठीक आहे. सो आता OR ची व्हॅल्यू जर आपल्याला माहिती असेल, R काय एंड पॉइंट आहे आपला, ही व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. सो OR इज इक्वल्स टू किती झाला, OR इज इक्वल्स टू किती आपल्याकडे 3 आहे. हे दिसतंय आपल्याला, OR इज इक्वल्स टू 3. सो 3 इथे पुट केला तर 3 इंटू बीटा इक्वल्स टू 3, कॅन्सल आउट. सो बीटा इक्वल्स टू मिळाला 1. तर दोन्ही इन्फॉर्मेशन मिळाल्या. बीटा मिळाला इक्वल्स टू 1, नो प्रॉब्लेम. तर जवळपास खूप साऱ्या गोष्टी सिम्प्लिफाय होत चालल्या. बीटा इक्वल टू 1 मिळाला. हा पॉइंट आहे इलिप्सवर, म्हणजे अल्फा बीटा हा पॉइंट इलिप्सला सॅटिस्फाय करणार. सिन्स तो पॉइंट इलिप्सला सॅटिस्फाय करतो म्हणून अल्फा स्क्वेअर बाय 9 प्लस बीटा स्क्वेअर बाय 4 इक्वल्स टू 1 व्हायला पाहिजे. बीटाची व्हॅल्यू आहे 1, सो म्हणजे अल्फा स्क्वेअर बाय 9 प्लस 1/4 इक्वल्स टू 1. सिम्प्लिफाय करा. सो अल्फा स्क्वेअर बाय 9 इज इक्वल्स टू 1 मायनस 1/4, हा झाला 3/4. ठीक आहे. तो अल्फा स्क्वेअर इक्वल्स टू 9 ने मल्टिप्लाय झाला, 9 इंटू 3/4. सो देअरफॉर अल्फा इक्वल्स टू, रूट घ्यायचा आहे प्लस आणि मायनस, प्लस घ्यायचा की मायनस, राईट साईडला असल्यामुळे x ची व्हॅल्यू प्लस घ्यायचा. सो हा झाला 3√3/2. अल्फाची पण व्हॅल्यू मिळाली 3√3/2. ओके. आता आपल्याला पॉईंट मिळाला. हा पॉईंट कुठला आहे, अल्फा बीटा पॉईंट मिळाला. अल्फा बीटा पॉईंट जर मिळाला तुम्ही टँजंटचं इक्वेशन काढू शकता. अल्फा बीटा आपल्याला पॉईंट मिळाला आहे ना, सो इक्वेशन ऑफ टँजंट. ठीक आहे, मी थोडं इरेज करतो तो वरचं, तुम्हाला समजलं असेल काय सुरू आहे. तर वरची व्हॅल्यू मी थोडा इरेज करतो. तर अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सो अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू मिळाली आहे म्हणजे आपण त्याला इक्वेशन काढू शकतो या ठिकाणी. सो या पॉईंट मधून इक्वेशन काय असणार आहे, अल्फा बीटाच्या पॉईंट मधून. सो इक्वेशन ऑफ टँजंट कुठून, टँजंट थ्रू अल्फा बीटा. अल्फा बीटाचे पॉईंट किती आहे, अल्फा आहे आपला 3√3/2, बीटा आहे 1. किती असणार आहे, t इक्वल टू 0. t इक्वल टू 0 म्हणजे व्हॅल्यू पुट करा, x म्हणजे अल्फाची व्हॅल्यू. सो 3√3/2 इंटू 9, राईट, 3√3x इंटू 29 प्लस y किती आहे 1 इंटू y/4 इक्वल्स टू 1. आता ही जी लाईन आहे कुठून पास होत आहे, PQ मधून पास होत आहे. सो PQ मधून पास होत असेल याचा अर्थ PQ पण याला सॅटिस्फाय करेल. P आपल्याला माहिती नाही पण Q किती आहे 2 आहे. बस y ची व्हॅल्यू 2 पुट करा. सो दिस इज 3 टाइम्स. सो हा झाला 3 इंटू 2 6, 3√3 6x प्लस 2 जर पुट केला तर हा झाला 2/4 इक्वल्स टू 1, 1/2. तिकडे शिफ्ट करा. So √3/6x is equals to 1 minus 1/2 is also equals to 1/2. Cross multiply करा. So x is equals to 1/2 असाच आहे. 6 वरती मल्टिप्लाय आहे, √3 खाली डिवाइड करायला, हा झाला 2 टाइम्स. So 3 टाइम्स. ओके. अच्छा काहीतरी राहिलं. ओके, बीटाची व्हॅल्यू किती खाली असल्यामुळे -1 असायला पाहिजे. इथे माझी चुकी झाली आहे. बीटा इक्वल्स टू -1, हा पॉईंट पण -1, इथे येणार मायनस मायनस, हा तिकडे जाऊन काय होणार प्लस, हा झाला 3/2. सो इंटू 3/2. सो एक रूट कॅन्सल झाला, √3 मिळाला. सो x इज इक्वल टू आपल्याला मिळाला, x म्हणजे तो बेसिकली t ची व्हॅल्यू आहे 3√3 which is also equals to 2. सो Q आपल्याला मिळाला होता 2, E आपल्याला मिळाला आहे 3√3. सो अशा प्रकारे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. लिहिण्यामध्ये चुकी करू नका, माझ्याकडून 2 चुका झाल्या. सगळ्यात पहिली चुकी की मी इथे बीटाची व्हॅल्यू जरी 1 काढली असेल पण ते खाली असल्यामुळे मायनस घ्यायला पाहिजे होती, कारण की एरिया काढताना आपण मॉड्युलस घेतो. मॉड्युलस म्हणजे एरियाची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह ठेवायची असते. तिथे बीटाची व्हॅल्यू -1 घ्यायची होती सगळ्यात पहिली. सेकंड इथे कॅल्क्युलेशनमध्ये मी व्हॅल्यू पुट करताना 1च पुट केला. ठीक आहे. तर क्वेश्चन जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, क्वेश्चन छोटासा आहे, सिंपलसा आहे, पण इन्फॉर्मेशन खूप जास्त आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनला कसं अप्लाय करायचं हीच ट्रिक असते जेई ॲडव्हान्सच्या क्वेश्चनसाठी. राईट. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. जेवढं जास्त होईल तेवढं मित्रांपर्यंत पोहोचलं तर मला पण चांगलं राहील. तर भेटूया परत पुढच्या क्वेश्चनसोबत.
टिल देन टेक केअर, बाय बाय.